काय तुमच्याकडे उमेदवार कोण आहेत? उमेदवार संजय मंडलिक आणि शाहू महाराज. काय वाटते, काय वातावरण काय आहे आता, म्हणजे लोकसभेचं वातावरण कसं आहे? हा दोघांना पण चांगला आहे. प्रचार चालू आहे का जोरात? प्रचार जोरात चालू आहे. नेत्यांनी लोकांची सेवा करायला पाहिजे असं वाटतंय का नाही? वाटतंय की, पण कोणताही एकही नेता असं नाही की आपल्या जनतेसाठीच हे काही करत नाही. मोदींनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काय झालेलं नाही, ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्योतिबाच्या नावाने चांगवल अशा पद्धतीचा जयघोष करत संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक आता ज्योतिबाच्या डोंगरावरती पोहोचलेले आहेत. ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. ही सगळी जी मंडळी आहेत ही या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना काय नेमकं वाटतंय, आत्ताचं जे राजकारण आहे त्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, कुठून आलेला आहात तुम्ही? महाराष्ट्रातली आत्ताची परिस्थिती तुम्ही बघताय, काय देवाकडे साकडं घालणार आहात? देवाला साकडं घालणार, भरपूर पाऊस होऊ दे आणि महाराष्ट्राचा दुष्काळ मिटू दे आणि पीक पाणी चांगलं होऊ दे. यंदा आता निवडणूक आहे लोकसभेची, काय तुम्ही कुठल्या भागात आलाय, काय वाटतंय लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? आम्ही सातारा जिल्ह्यातून आलोय, खटाव तालुका. काय परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघातली? मतदारसंघात आता इतर राजकीय बोलायचा विषय नाही, चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं एवढीच अपेक्षा. उमेदवार आहेत काय चांगले? आहेत आहेत. राजकारण आत्ताचं तुम्ही बघताय महाराष्ट्रातलं, काय वाटतंय तुम्हाला, कशा पद्धतीचं राजकारण असेल? आम्हाला राजकारणापेक्षा आम्हाला दक्षिणाधीश्वर आम्हाला महत्वाचा आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग बोला. उमेदवार कसा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्याला उमेदवाराशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त जनतेला आपल्याला फक्त ज्योतिबाची यात्रा मनसोक्त झाली पाहिजे. नेत्यांनी लोकांची सेवा करायला पाहिजे असं वाटतंय का नाही? वाटतंय की, पण कोणताही एकही नेता असं नाही की आपल्या जनतेसाठीच हे काही करत नाही. ज्योतिबाला साकडे घालणार का नाही चांगले नेते? त्यामुळे ज्योतिबाला साकडं घालायचं नाही. ज्योतिबा आमच्या पाठीशी सदैव आहे, त्यामुळे आम्हाला ज्योतिबाशी काहीच देणं घेणं नाही. मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात? चंदगड. तुमच्या भागातले उमेदवार कोण आहेत? आमच्या भागातले उमेदवार मंडलिक आणि शाहू महाराज. कशा पद्धतीची ही निवडणूक व्हायला पाहिजे असं वाटतं? ही निवडणूक आत्ताच्या विकासावरती झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. विकास करतायत काय लोक? नेते विकास करतायत का? हल्ली तरी 6 महिन्यात विकास झालेला दिसतोय. तुम्ही कुठून आलात मामा? तिकडे चंदगडच. कोण निवडणुकीला कोण उभा आहे? आम्हाला माहिती मंडलिक आणि तुम्ही बोलणार आहे? हा, कुठून आलाय? माडा मायने. काय तुमच्या भागात काय नेमकं वार आहे लोकसभा निवडणुकीचं? नाही, लोकसभा निवडणुकीचं तसं जास्त करून बीजेपीचं वर आहे. आता काय ज्योतिबाला काय साकडं घालणार आहे? आणि लोकसभेत जास्त ग्रामीण माणसांनी लक्ष घालण्याची गरज नाही. शेवटी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा त्यांची महत्वाची आहे. मोदींनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काय झालेलं नाही, ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कुठून आलाय तुम्ही? तुमचा लोकसभा मतदारसंघ कुठला आहे? गडिंगला चंदगड. काय तुमच्याकडे उमेदवार कोण आहेत? उमेदवार संजय मंडलिक आणि शाहू महाराज. काय वाटते, काय वातावरण काय आहे आता, म्हणजे लोकसभेचं वातावरण कसं आहे? हा दोघांना पण चांगला आहे. प्रचार चालू आहे का जोरात? प्रचार जोरात चालू आहे. तर बघितलं की वेगवेगळ्या भावना आहेत ते या ठिकाणी नागरिकांच्या पाहायला मिळत आहेत की वेगवेगळे मतं वेगवेगळ्या मतदारसंघामधले असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात वेगवेगळे उमेदवार आहेत. ते या ठिकाणी वेगळी त्यांची मतं आहेत. तुम्ही कुठून आलात? तुमच्या भागामध्ये कोण उमेदवार आहेत? सातारा फलटण. उमेदवार कोण कोण आहेत? रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजप आणि धैर्यशील मोहिते पाटील तुतारी. काय वातावरण काय? तुतारीचं जास्त आहे. तुतारीचं वातावरण जास्त आहे. काय करायला पाहिजे असं वाटतंय नेत्यांनी या लोकसभा निवडणुकीत? तुमची काय अपेक्षा आहे नेत्यांकडून? अपेक्षा काय आहे, तो राज्यकारभार व्यवस्थित व्हावा. ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. बस. करतील असं वाटतंय का? हां, करतील. कारण आता त्यांना कळून चुकलेलं आहे की मतदार जागा झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त आहे फायद्याचं. यावेळेला मतदार हा जागा झालाय आणि तो विचारपूर्वक मत करते. हा, तुमचं का? धाराशिव मधून. हा, बोला. राजे लिंबाळकर आहे तिकडे. काय वाटते, काय परिस्थिती आहे? त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे आमच्याकडे. आता कुणाकुणाच्यात लढत आहे? शिवसेनेची सध्याची लीड आहे आमच्या इकडे. लढत कुणाकुणाच्यात आहे? बसवराज पाटील आणि ओमराजे लिंबाळकर. मग कुणाचं पार्ट जड? ओमराजे लिंबाळकर येण्याची शक्यता आहे. काय काय झाले तुमच्या मतदारसंघात? आमच्याकडे भरपूर झालेली सुधारणा. ओमराजेने भरपूर सुविधा आणलेली. आता काय अपेक्षा आहे? ओमराजेची येण्याची शक्यता आहे 100%. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधील वेगवेगळे मतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, भाविक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून
प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत की सर्वसामान्य जनतेचे या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांच्या विकासासाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. कारण आत्ताचा जो मतदार आहे तो या ठिकाणी खूप विचारपूर्वक मतं करणार आहे. यावेळी तुम्ही मतदान करणार आहात का आणि कशा पद्धतीनं तुमचा उमेदवार असायला पाहिजे असं वाटतंय? उमेदवार असणारा जो काम करणारा असणारा तोच उमेदवार निवडून आला पाहिजे. तुमचा मतदारसंघ कुठला आहे? आमचा मतदारसंघ सांगली मतदारसंघ. कोण कोण उभा आहे तिथं? येत ही आपले संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील. कुणाचं पारडं जड आहे? संजय काका. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.